हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. आय होप यू आर ऑल फाईन. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला मुंबईमधील मालवण महोत्सव जत्रा याचे दर्शन घडविणार आहे. मालवणी जत्रा म्हणजेच मालवणी क्षेत्रात साजरी केली जाणारी एक महत्त्वाची सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे. या जत्रेमध्ये स्थानिक देवते, विशेषतः देवकृष्ण किंवा देवी यांच्या पूजेसाठी विविध धार्मिक क्रियाकलाप, नृत्य, गाणी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. जत्रेत जाण्यासाठी आम्ही मेट्रो आणि रिक्षा याने प्रवास केला. तर आपण फायनली पोहोचलो चारकोप सेक्टर 1च्या ग्राउंडमध्ये. येथे दरवर्षी मालवणी जत्रा भरली जाते. जत्रेमध्ये अनेक प्रकारच्या स्टॉल्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि हस्तकला विक्रेते असतात, जे उत्सवात रंगत आणतात. तर चला पाहूया आपली मालवणची जत्रा. तर फर्स्ट आम्ही विजिट केलं दुरी बंधू यांच्या स्टॉलला. येथे अनेक प्रकारची मालवणी मसाले, कोकम सरबत, आंबा पोळी, नंतर कोकम, अनेक प्रकारचे पापड, लाडू, पेजेचे तांदूळ, हे बघा कोकम बघून एकदम तोंडाला पाणीच सुटलं. पिठी, सर्व काही उपलब्ध होतं. मग मी इकडनं आंबापोळी घेतली. किती छान दिसते, वाव, मालवणचा मेवा. मग मम्मीने गोड पदार्थ म्हणजेच खाजं हे विकत घेतलं. नंतर आम्ही चटणी आणि लोणच्याच्या शोधात होतो, तर आम्ही सगळे स्टॉल्स एक्सप्लोअर करायला लागलो. हाय एव्हरीवन. तर या स्टॉलवर आम्ही लोणचं विकत घेतले. जत्रे दिवशी स्थानिक लोक आणि पर्यटक दोन्ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेडीजसाठी सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्सचे स्टॉल आणि ज्वेलरी, नेकलेस असे आकर्षित स्टॉल उपलब्ध होते. लांबूनच नरुटो दिसला तर माझा लहान भाऊ ऋषिकेश खूप एक्सायटेड झाला. तर आम्ही ते स्टॉल व्हिजिट केलं. तिथे खूप क्यूट प्रकारचे ॲनिमे स्टॅच्यूज आणि किचेन्स अवेलेबल होते. तुमचा फेवरेट ॲनिमे कॅरेक्टर नक्की कमेंट करा. नंतर आम्ही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. मंचुरियन, लॉलीपॉप आणि कोकम सरबत आणि सोलकढीसुद्धा होती. जत्रेचे मुख्य आकर्षण दशावतार हे पाहण्यासाठी आम्ही गेलो. प्रचंड प्रमाणात तिथे रसिकांची उपस्थिती दिसत होती. येथे गणपती मंदिरसुद्धा उभारण्यात आले होते. दशावतार म्हणजेच भगवान विष्णूंचे 10 अवतार. ते म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, बलराम, बुद्ध आणि कल्की. दशावतार नाटकाद्वारे सादर केले जाते. या नाटकात कलाकार विविध वेशभूषा घालतात आणि संगीत व नृत्याद्वारे कथा सादर करतात. हे नाटक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश देण्यास मदत करते. ग्रामीण भागातील लोकांसाठी हे एक महत्त्वाचे मनोरंजनाचे साधन आहे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यास मदत करते. दशावतार मालवणी नाटक साजरे करताना प्रेक्षकांना विविध भावनांचा अनुभव घेता येतो, जसे की आनंद, करुणा आणि भक्ती. हे नाटक केवळ मनोरंजनासाठीच नाही तर शिक्षणासाठीही महत्त्वाचे आहे.
तर अशी होती मुंबईमधील मालवणची जत्रा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.